आणि आम्ही सोबतच होतो, त्याच्यामुळे तुमचे आता जे लोकल आमदार आहेत त्याच्याशी तर चांगलीच आहे आणि तेही चांगलेच ओळखून आहे. त्याच्यामुळं फंड आणायचं काम पडलं तर यायच्या जवळचे दोस्त आहे, तर यायच्या जवळ फाईल पाठवली तरी फंड येते. यायची बदली झाली ना, यायच्या जवळ फाईल नसेल पाठवायची तर लतेश भाऊ जवळ आपल्याला फाईल पाठवता येईल. त्याच्यामुळं फंड कोणते कमी पडणार नाही. मग आता आपण कामं कसे करू हे चिंता तुम्ही ठेवू नका. भरमसाठ फंड येतील, भरमसाठ कामं आपल्याला करता येतील. फक्त त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला नाही पाहिजे, नगरसेवक त्याच्यामध्ये ठेकेदार नसला पाहिजे, याची फक्त दक्षता घ्या. त्याच्यापेक्षा आम्ही काहीतरी वेगळे आहोत हे गावाला दाखवून द्या. इथून 10 वर्ष का 50 वर्ष आपली सत्ता शेका पक्षाची जाणार नाही जर तुम्ही व्यवस्थित काम करू नका. किती तलाठी आहेत, किती पैसे वाटले तरी तुम्ही निवडून या, तुमचाच पक्ष निवडून. तुम्ही ते पद्धतीनं काम करून दाखवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आपल्याला निवडून दिलं. सगळ्यात पहिले तुम्ही या गावाच्या आरोग्याकडे तर लक्ष ठेवाच. पाणी पुरवठ्याला पाणी पुरवठ्याचं काम व्यवस्थित करतेच, पण सीओ साहेबाला एक सगळ्यात पहिले विनंती करतो आरोग्य विभागासाठी, गावात सांडे खूप मोकळे आहे, त्याचा भयंकर त्रास आहे. ते सगळ्यात पहिले कोणच न सांगता, कोणच लेखी कंप्लेंट न करता ते सगळे सांडे पकडा आणि आपल्या त्या कांडी हाऊसमध्ये ठेवा. त्यात पैसे जास्त काही लागत नाही, त्याचाही मार्ग सांगतो. तर तुम्हाला वाटते का ते फुकटात पोसा लागते, तर तेही फुकटात पोसणं होते. 2 वेळा हप्त्यातून आपल्या इथं बाजार भरते आणि तो सगळा भाजीपाला खाली पडला राहते. तो जरी आरोग्य विभागानं सावरून आणला आणि कांजी हाऊसमध्ये टाकला तर फुकट ते सांडे पोचता येतील आणि त्या सांड्याचा त्रास या गावामध्ये होणार नाही. जसं तुम्हाला मी भाषणात सांगितलं तर कुत्र्याची शाळा आहे, तसं सांड्याचे सभागृह आहे. तिथं 20 सांडे संध्याकाळी बसले आहेत. तशी काही त्याची मीटिंग, याचा बंदोबस्त तुम्हाला करावा लागेल. आणि डुकरं तर आहेच, कुत्र्याचं नियोजन केलं आहे नाही ना, डुकराचं करावं लागणार. कोणावर सक्तीची कारवाई न करता ज्याचे डुकर आहे ते आयडेंटिफाय करा, त्याला पहिले नोटीस द्या. तर तुम्ही हे आपले कंपाऊंड वेगळे करा, कुठं ठेवायचे आहे तर कुठं शेड बांधायचे आहे तर तिथं बांधा. तुमचे डुकरं तुमच्याच घरी ठेवा, बाहेर रस्त्यावर मोकळे काही सोडू नका. आणि ते जर दिसले तर ते डायरेक्ट आपण जशा कारवाया करतो मग ते पैसे देऊनही वापस नको करू नका, त्याचा विल्हेवाट बाहेर करून टाका. या पद्धतीनं तुम्ही काम केलं पाहिजे नवीन टीमनं, अध्यक्षानं, अशा अपेक्षा आहे. मला अडचणी आल्या, तुम्हाला अडचणी येणार नाही, कारण तुम्ही सरळ सरळ नगराध्यक्ष पदावर रुजू झाल्या. दुसरी गोष्ट अजून तुम्हाला सांगतो, काही बदनामीनं अपप्रचार करूनच राहिल्या. ठाकूराची साथ होती, ठाकूरच यायच्या सोबत होता आणि भाजपवालेच यायच्या सोबत होते, तसं किसं काही नाही. सरळ सरळ तुम्हाला गणित सांगतो, जेव्हा वीरेंद्र बाबू वारले त्याच्यानंतर जी राजकीय गॅप पडली, मी 2007 मध्ये आलो, 2000 मध्ये वीरेंद्र बाबू वारले. या 7 वर्षाच्या गॅपमध्ये काही आपलेच कार्यकर्ते चरणसिंगकडे गेले, काही आपलेच कार्यकर्ते अनिल बाबूकडे गेले. आणि मी जेव्हा 7 मध्ये राजकारणामध्ये आलो तर भाईजी सुद्धा अनिल बाबूकडेच होते. लतेश भाऊच्या इच्छा वहिनी सुद्धा नगरसेविका चरणसिंगकडेच होत्या. माझे संबंध, माझा स्वभाव, माझं त्याच्यासोबत उठणं बसणं, त्याच्यामुळं त्यांच्याही मनात माझ्याविषयी प्रेम राहिलं. काही आले, काही अजून याचे राहिले होते. या इलेक्शनमध्ये सगळ्यांची सिंपती आपल्यासोबत होती. जे वीरेंद्र बाबूची कमाई होती त्याचा फायदा तुम्हाला आज भेटला आहे. आणि डायरेक्ट जे दुसऱ्या पक्षामध्ये गेले होते ते इकडे अनिल बाबू सोबत युती केल्यामुळे गणेश चन्ने, गणेश सावरकर जुन्या काळामध्ये जे वीरेंद्र बाबू सोबत राहिले त्याची सिंपती आपल्यासोबत राहिली. तर उदाहरणं सांगून राहिलो मी. त्याच्यामुळे त्या दुसऱ्या पार्टीची आपल्याला मदत भेटली आणि चरणसिंगच्या पार्टीची मदत कशी भेटली तेही सांगतो. तर तिथं जे
आपल्यातूनच गेलेले याचा दोस्त आहे असे अनेक जण आहेत जे चरणसिंगकडे गेले. तर ते हो का भ्रष्टाचार रहित प्रशासन इथं चालवायचं आहे तर तुमचे जे जुने धंदे असेल ते बंद झाले पाहिजे. तुम्ही जुने जे धंदे केले ते आम्ही उकरून पाहणार नाही काढणारही नाही. पण पुढं आमची अपेक्षा तुम्ही व्यवस्थित राहिले पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे आणि तरतरी दाखवून केलं पाहिजे. या अपेक्षा आहे का आम्ही एक काम सांगू तर तुम्ही जास्तीचे 2 कामच करून आणले पाहिजे स्वतःहून, अशी तुमच्याकडूनही अपेक्षा आहे. सहकार्य आपल्या सीओ साहेबांकडूनही लागलं पाहिजे. या सीओ साहेबांकडूनही आपल्याला अपेक्षा आहे. तुम्ही अध्यक्ष आहे ना याचे सीओचे नाही आहे पण अनुभवी आहे. मी अनेक वेळा पाहिला का अनेक सीओचं काही गडबड झाली म्हणजे येईल फोन करून सल्ला विचारते. समितीवर आहे ना येईल सल्ला विचारते. त्याच्यामुळे येईल म्युन्सिपल ऍक्टचं ज्ञानही जास्त आहे. आपल्याला